अंतर्राष्ट्रीय तनाव के बीच गैस सप्लाई को लेकर प्रशासन हुआ अलर्ट, कई बड़े निर्देश जारी। एलपीजी की ब्लैक मार्केटिंग पर सख्त कार्रवाई की चेतावनी, गोदामों पर होगी अचानक जांच। सवाल ये है कि क्या इस सख्ती से आम जनता को मिलेगी राहत और रुकेगी कालाबाजारी। महाराष्ट्र के अहिल्यानगर जिले में एलपीजी गैस की सप्लाई को लेकर प्रशासन ने सख्त रुख अपनाया है। अंतर्राष्ट्रीय परिस्थितियों के बीच गैस की उपलब्धता प्रभावित न हो, इसके लिए जिलाधिकारी डॉक्टर पंकज अशिया ने अधिकारियों को विशेष निर्देश दिए हैं। जिलाधिकारी ने स्पष्ट किया है कि जिले में किसी भी तरह की कृत्रिम कमी और ब्लैक मार्केटिंग को बिल्कुल बर्दाश्त नहीं किया जाएगा। इसके लिए एक विशेष टीम का गठन किया जाएगा जो गैस गोदामों और वितरण केंद्रों पर सरप्राइज निरीक्षण करेगी। उन्होंने कहा है कि जो भी लोग गैस की कालाबाजारी या अवैध भंडारण करते पाए जाएंगे उनके खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। प्रशासन का मुख्य उद्देश्य ये सुनिश्चित करना है कि आम लोगों को समय पर और उचित मूल्य पर गैस उपलब्ध हो सके। अब देखना होगा कि इस कार्रवाई के बाद गैस की कालाबाजारी पर कितनी लगाम लगती है और क्या आम उपभोक्ताओं को इससे राहत मिलती है। जय जवान जय किसान। खरं तर भारताला स्वतंत्र होऊन 76 वर्ष झालेले आहेत। आजही 2-2, 3-3 वर्ष शासनाच्या माध्यमातून जे रखडलेले कामं झालेले नाहीत। एरंडोली गावातील या ठिकाणी साठवण तलाव गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून काम स्थगित आहे। 5 कोटी 5.5 कोटीपर्यंतचा निधी येऊन फुटलेला आहे, परंतु प्रशासनाच्या माध्यमातून दखल न घेता आजही शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येत आहे। कारण शेततळ्यामध्ये पाण्याची त्या ठिकाणी पूर्तता पूर्ण साठवा होत नाही, कारण त्या ठिकाणी अतिक्रमण आहे आणि अतिक्रमण खरं स्थानिक पातळीवर काही अडीअडचणी असतात, काही राजकीय त्याच्यामध्ये काही भेदभाव असतील, परंतु शेतकरी हा कुठंतरी आत्महत्या करण्यासाठी हातबल झालेला आहे। म्हणून प्रहार संघटनेच्या माध्यमातून तसेच आमचे विजय भंडारे तसेच आमचे सर्व युवक सागर असताना आणि आमचे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांच्या वतीने आणि एरंडोली ग्रामस्थांच्या वतीने आज खरं तर बघितलं तर 11/4/2024 आणि 5/6/2025 तसे आता लेटेस्ट 2/1/2026 या रोजी आम्ही 3 वेळेस निवेदन कार्यकारी अभियंता जलसंधारण या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे, परंतु या ठिकाणी यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही। म्हणून खूप मोठी शोकांकित आहे। या येणाऱ्या 23 तारखेपर्यंत जर यांनी दखल घेतली नाही, आज खरं तर कलेक्टर महोदयाला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, जर 23 तारखेपर्यंत प्रशासनाने या ठिकाणी दखल घेतली नाही तर नक्कीच ना भूतो न भविष्य असं या ठिकाणी जन आंदोलन, मग ते शेळ्या असेल, मेंढरा असेल, गायी असेल, म्हशी असेल, त्या शेततळ्यामध्ये पाणी प्यायला नाही, त्याच पद्धतीने गुरं जनावरं हे देखील बिगर पाण्याचे आणि आम्ही देखील बिगर पाण्याचे आणि या ठिकाणी गळ्यात फाशीचा फंदा टाकून आम्ही या ठिकाणी जलसंधारण ऑफिस मागं आम्ही त्या ठिकाणी आमरण उपोषण म्हणा किंवा तीव्र आंदोलन त्या ठिकाणी प्रहार स्टाईल या ठिकाणी आम्ही करू, एवढंच या ठिकाणी आव्हान करू इच्छितो। धन्यवाद।